मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्याची माहिती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15, काँग्रेस पक्षाला 14, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागांचं वाटप जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे। लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारावर फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी मोर्चे बांधणीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित मानलं जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 15, काँग्रेस पक्ष 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागांचं वाटप होणार असल्याचं निश्चित झालंय। तर लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारावर फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। विधानसभेची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आणि महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। खानदेशातला अनेक जागांवर शिवसेना यापूर्वी लढत आलेली आहे, जिंकलेली आहे। नंदुरबार असेल, जळगाव असेल, कावेरमधला काही भाग असेल, धुळे असेल, त्या दृष्टीनं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढली रणनीती काय असावी, कोणत्या जागा आपण लढायला हव्या, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांना कोणत्या जागा जाऊ शकतात याची चर्चा तर होतच असते। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता पंचायत घातला, आता जागा सुद्धा मी समर्पित भावनेनी, समर्पण भावनेनी मी काँग्रेसच्या पदरात घालेन। 3 दिवस दिल्लीत जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं। मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय उठाय, आता ते एकजीव झाले। फक्त काँग्रेसने 288 जागा लढवल्या तरी चालेल, बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही, भाजप संपवणं आमच्यासाठी महत्त्वाचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।